संत्रा पिकातील सर्व प्रकारच्या बुरशा आणि जीवाणूंचे नियोजन एकाच फवारणीद्वारे असं जर तुम्हाला कोणी सांगत असेल तर त्याच्यावर निश्चितच विश्वास ठेवू नका। कारण की संत्रा पिकावरच्या ह्या जे बुरशा येतात आणि हे जे जीवाणू येतं हे जास्तीत जास्त मुळ्यावाटे त्याच्यावर अटॅक करतात। तर आपल्याला काय करायचं आहे, जे आपला 3रा महिना असतो, 6वा महिना असतो, 9वा महिना असतो आणि 12वा महिना असतो, या महिन्याच्या दरम्यानची जी अमावस्या असते या अमावस्या आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। कारण की 3रा, 6वा, 9वा आणि 12व्या महिन्यात आपले जे ऋतू असतात ते बदलत असतात। त्यामुळे या महिन्याची जी अमावस्या असते, अमावस्येच्या 5 दिवस अगोदर किंवा 5 दिवस नंतर पंपाच्या सहाय्याने किंवा ड्रिपच्या सहाय्याने आपल्याला प्रति 1 एकरासाठी 1 किलो ट्रायकोडर्मा व्हिरिडी, 1 किलो सुडोमोनास फ्लोरिसन्स, जवळपास 1 लिटर आपल्याला फॉस्फरसचे जीवाणू आणि 200 ग्रामच्या जवळपास आपल्याला मायक्रोरायझा म्हणजेच आपला व्यायाम, हे सगळ्यांचं आपल्याला जीवामृत 200 लिटरच्या टाकीत आपल्याला बनवायचं आहे। आणि त्या जीवामृतामध्ये आपल्याला जे यांना लागणारं खाद्य ते मिक्स करून आपल्याला अमावस्येच्या 5 दिवस अगोदर किंवा 5 दिवस नंतर आपल्याला पंपाच्या सहाय्याने किंवा ड्रिपच्या सहाय्याने याची आळवणी करायची। जर तुम्हाला कोणी सांगत असेल की फवारणीतून ह्या बुरशा कंट्रोल होतात तर हे मुळीच असं शक्य होत नाही। कारण की ह्या बुरशा मेनली आपल्या सॉईल थ्रू म्हणजे आपलं जे माती असते, माती वाटे मुळ्यांच्या ज्या पेशा असतात मुळ्यांच्या पेशामध्ये घुसतात आणि तिथून त्यांचा जो रोग आहे तो प्रसार करत असतात। तर मातीवाटे येणारे हे जे जीवाणू येतात याच्यामध्ये सर्वप्रथम ज्या बुरशा येतात त्याच्यात 3 बुरशा येतात। एक येते आपली फायटोप्थोरा, दुसरी येते आपली फ्युझेरियम, तिसरी येते आपली पिथियम। अशा प्रकारच्या बुरशा ह्या मातीवाटे येतात आणि अँथ्रॅकनोज ही देखील मातीवाटेत जास्तीत जास्त प्रमाणात येते। आणि सिट्रस कँकर म्हणून एक रोग येतो, म्हणजेच आपल्या संत्र्याचे फळ सडतात। आणि अँथ्रॅकनोज हे जरी आपल्या हवेमार्फत थोड्याफार प्रमाणात येत असले तरी ते केव्हा येतात, जेव्हा आपले ॲटमॉस्फेरिक ह्युमिडिटी म्हणजे वातावरणातील आर्द्रता 60 जास्त असते। ती केव्हा असते, जेव्हा आपलं ढगाळ वातावरण असते किंवा हिवाळ्यात जेव्हा धुई पडते सकाळी सकाळी, तेव्हाच ह्या आपल्या पानांवाटे किंवा आपल्या झाडावर जे स्पोर्स डिपॉझिट होतात त्याच्या वाटे आपल्या पिकावर ह्या अटॅक करत असतात। त्याच कंडिशनला आपल्याला फवारणीतून यांचा थोड्याफार प्रमाणात आपल्याला कंट्रोल करता येईल। तर शेतकरी बांधवांनो, आपल्याला देखील जर अशाच प्रकारची नवनवीन आणि विश्वासार्ह आणि 100% खरी माहिती जर पाहिजे असेल तर आपलं चॅनल कृषी मित्र शुभमला इन्स्टा आणि यूट्यूबला फॉलो करा। धन्यवाद।